नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, पीएम किसान योजनेसंदर्भात अतिशय आनंदाची बातमी असणार आहे। पीएम किसान योजनेचा 18वा हप्ता आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती शासनाकडून वर्ग केला जाणार आहे। या संबंधीची अपडेट पीएम किसानच्या पोर्टलवरती आपल्याला पाहायला मिळत आहे। मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या पोर्टलवरती एक आपल्याला पोस्टर प्रसिद्ध केलेला आहे, म्हणजे जाहिरात प्रसिद्ध होत आहे। या जाहिरातीमध्ये येत्या 5 ऑक्टोबर 2024 रोजी महाराष्ट्रामधील वाशिम या ठिकाणी प्रधानमंत्री यांची सभा घेतली जाणार आहे। या सभेच्या माध्यमातून पीएम किसान योजनेचा 18वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग केला जाणार आहे। आता मित्रांनो, हा 18वा हप्ता कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग होणार आहे या संबंधित चर्चा आपण या ठिकाणी आता करणार आहोत। कारण की मित्रांनो, पीएम किसान योजनेचे अनुदान भरपूर शेतकऱ्यांना मिळत नाहीये। कोणत्या ना कोणत्या प्रॉब्लेममुळे त्यांचे येणारे अनुदान शासनामार्फत बंद करण्यात आलेले आहे। तर या संबंधित आपण या ठिकाणी सविस्तर चर्चा करूया, जेणेकरून शेतकऱ्यांना येणाऱ्या 18व्या हप्त्यासाठी कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये। तर मित्रांनो, चला वेळ न जास्त घेता आपण सविस्तर चर्चा करायला सुरुवात करूया। या ठिकाणी सुरुवातीला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा सांगायचा म्हणजे पीएम किसान योजनेअंतर्गत जे शासनाकडून अनुदान पाठवले जात आहे, तर हे अनुदान जे आहे मित्रांनो डीबीटी मार्फत पाठवलं जात आहे। म्हणजेच मित्रांनो, शासनाकडून डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे अनुदान वितरित होताना आपल्याला पाहायला मिळत असेल। तर ही मित्रांनो डीबीटी जी सिस्टीम आहे ही आता शासनाकडून पारदर्शकता आणण्यासाठी अंमलात आणलेली आहे, जेणेकरून शेतकऱ्यांचं किंवा कोणत्याही लाभार्थ्याचं कसल्याही पद्धतीचं नुकसान होऊ नये, याच्यामध्ये कोणताही अधिकारी अफरातफर करू नये। त्याच्यामुळे डायरेक्ट शासनाकडून शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे डीबीटी मार्फत पेमेंट पाठवलं जातं। आता मित्रांनो, हे डीबीटी जे आहे हे बँकेमध्ये आपली लिंक असणं गरजेचं आहे, म्हणजेच आपल्या आधार कार्डला आपली बँक लिंक असणं खूप गरजेचं आहे। याच्यामध्ये मित्रांनो, आपल्याला बँकेत जर गेला तर आधार सेडिंग आणि केवायसी अशा दोन गोष्टी ज्या आहेत त्या करायला सांगायच्या आहेत। जर आपल्याला आधार सेडिंग आणि केवायसीच्या प्रोसेस पूर्ण झाल्या तरच डीबीटी मार्फत अनुदान थेट आपल्या बँक खात्यामध्ये जमा होतं। यासाठी मित्रांनो आपल्याला काय करायचं, तर सुरुवातीला बँकेत जाऊन डीबीटीचा फॉर्म भरून द्यायचा आहे। त्याच्याबरोबर आपल्या आधार कार्डची झेरॉक्स, पॅन कार्डची झेरॉक्स, त्याचबरोबर आपला एक फोटो, मोबाईल नंबर, जेणेकरून शासनामार्फत येणारा अनुदान बँकेत जमा झाल्यावरती डायरेक्ट आपल्या मोबाईलवरती मेसेज येईल। तर या पद्धतीची कागदपत्रे जुळवून आपल्याला बँकेमध्ये जायचं आहे, त्या ठिकाणी कागदपत्रे जमा करायची आहेत आणि तेथील अधिकाऱ्यांना आपलं खातं डीबीटीला लिंक करावं या संबंधीची विनंती त्यांना करायची आहे। तर ही मित्रांनो झाली डीबीटीची प्रोसेस। ज्या शेतकऱ्यांची डीबीटीची प्रोसेस राहिली असेल अशा शेतकऱ्यांचे सुद्धा अनुदान शासनामार्फत थांबवण्यात आलेले आहे। तर ही डीबीटीची प्रोसेस करून घ्या। तुमचे थकलेले संपूर्ण हप्ते शासनामार्फत डायरेक्ट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केले जातील। त्याच्यानंतर पुढे मित्रांनो दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे लँड सेडिंगची। आता मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांच्या स्टेटसला नो लँड सेडिंग असं जे ऑप्शन येत आहे, तर अशा शेतकऱ्यांना जमिनीचा प्रॉब्लेम आहे, त्यांचे सातबारे त्यांच्या पीएम किसानच्या पोर्टलला लिंक नसल्यामुळे किंवा त्यांच्या सातबाऱ्याच्या ठिकाणी इतर गाव लागलेला असेल, म्हणजे ज्या ठिकाणी तुमचा सातबारा आहे परंतु संबंधित कर्मचाऱ्यांकडून ऑनलाईन करताना दुसऱ्या गावचं नाव लागलेलं असेल, तर तेथील तलाट्यांनी तुम्ही त्या गावात अस्तित्वात नाही किंवा तुमचं क्षेत्र त्या भागात नसल्याबाबत त्यांच्या निदर्शनास आलं आणि त्यांनी नो लँड सेडिंग मध्ये रिजेक्टचा ऑप्शन टाकून तुम्हाला त्या ठिकाणी बाद केलेला आहे। तर मित्रांनो, तुमचं जर गाव चुकून दुसरं लागलेलं असेल तर आपल्याला आपलं लँड सेडिंग क्लिअर करून घ्यायचं आहे। यासाठी मित्रांनो आता शासनाकडून कृषी विभागाकडे याची जबाबदारी दिलेली आहे। त्याच्यामुळे आपल्या तहसील कार्यालयामधील जे कृषी विभाग आहे यांच्याशी संपर्क साधून आपल्याला ही गोष्ट क्लिअर करायची आहे। आता याच्यामध्ये एक नवीन गोष्ट ऍड करण्यात आलेली आहे, ती म्हणजे आपला फेरफार। आता मित्रांनो, आपल्याला लँड सेडिंगचा जर प्रॉब्लेम असेल तर आपला सातबारा, खाते उतारा आणि आपला चालूचा फेरफार हा आपल्याला त्या ठिकाणी जाऊन जमा करायचा आहे। जर ही 3 डॉक्युमेंट आपली त्या ठिकाणी जमा झाली तरच आपल्याला लँड सेडिंगचा ऑप्शन हा त्या ठिकाणी येस म्हणून येणार आहे, म्हणजेच आपलं लँड सेडिंग क्लिअर होणार आहे। तर ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे। तुम्हाला ही लँड सेडिंग क्लिअर झाल्याशिवाय पीएम किसान योजनेचा 18वा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाणार नाही। त्याच्यामुळे ही एक गोष्ट लक्षात घ्या आणि आपलं लवकरात लवकर लँड सेडिंग कृषी विभागामध्ये जाऊन तेथील कर्मचाऱ्यांना भेटून लँड सेडिंगचा ऑप्शन क्लिअर करून घ्यायचा आहे। या झाल्या मित्रांनो महत्त्वाच्या 2 गोष्टी। या 2 गोष्टींमुळेच भरपूर शेतकऱ्यांचे अनुदान शासनाकडून थांबवण्यात आलेले आहे। त्यांची पडताळणी होत नसल्यामुळे अनुदान त्यांच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर केले जात नाहीये। आता मित्रांनो, ह्या 2 पडताळणी व्यवस्थित झाल्या त्याच्यानंतर 3 नंबरचा ऑप्शन आहे तो म्हणजे केवायसीचा। केवायसी अतिशय साधी आणि सोपी आहे। ज्या शेतकऱ्यांचे केवायसी झाल्या नसतील तर अशा शेतकऱ्यांनी या केवायसी पूर्ण करून घ्यायच्या आहेत। केवायसी तुमची थंब ऑथराइज सुद्धा होऊ शकते, म्हणजे अंगठा उठवून सुद्धा होऊ शकते, किंवा तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे या मोबाईलच्या माध्यमातून सुद्धा तुमची केवायसी तुम्ही क्लिअर करून घेऊ शकता।
तर ही केवायसीची काय प्रोसेस असते तर याचा सविस्तर व्हिडिओ आपण पाठीमागे आपल्या चॅनलवरती दिलेला आहे। या ठिकाणी सुद्धा तुम्हाला थोडक्यात सांगतो, केवायसीच्या टॅबवरती गेल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला आधार कार्ड नंबर टाकायचा आहे। आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर कॅप्चा वगैरे भरायचा आहे। त्याच्यानंतर सेंड ओटीपी वरती क्लिक करायचं आहे। सेंड ओटीपी वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला मोबाईलवरती ओटीपी येईल। तो ओटीपी तुम्हाला त्या ठिकाणी भरायचा आहे। त्याच्यानंतर पुन्हा एकदा आधारचा ओटीपी येईल आणि आधारचा ओटीपी भरून तुम्हाला फायनली सबमिट वरती क्लिक करून तुमची केवायसी पूर्ण करायची आहे। अगदी साधी सोपी प्रोसेस आहे, 2 मिनिटाचा कालावधी लागतो। याच्यामध्ये तुमची केवायसी साध्या सोप्या पद्धतीत तुम्ही पूर्ण करून घेऊ शकता। तर ही मित्रांनो अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। भरपूर शेतकऱ्यांचे अनुदान अजूनही शासनाकडून थांबवण्यात आलेले आहे। त्याच्यामुळे भरपूर शेतकरी चिंताग्रस्त आहेत, आम्हाला अनुदान भेटतंय का नाही, आम्ही या योजनेमध्ये पात्र ठरत आहे का नाही, का आम्हाला या योजनेमधून बाहेर केलेला आहे। तुम्ही जर या योजनेमधून बाहेर झाला असाल तरी सुद्धा तुम्ही कागदपत्राची प्रोसेस केली तरी तुम्हाला ज्या ठिकाणाहून तुमचं अनुदान बंद करण्यात आलेलं आहे त्या ठिकाणाहून संपूर्ण अनुदान तुमच्या बँक खात्यामध्ये शासनामार्फत वर्ग केलं जाणार आहे। तर मित्रांनो घाबरू नका, लवकरात लवकर या बाकीच्या प्रोसेस करून घ्या, जेणेकरून शासनामार्फत आता 2 दिवसानंतर जो 18वा हप्ता वर्ग केला जाणार आहे तर हा हप्ता कोणतीही अडचण न येता डायरेक्ट आपल्या बँक खात्यामध्ये जमा व्हावा यासाठी ज्या प्रॉब्लेमच्या गोष्टी असतील या क्लिअर करून घ्या, जेणेकरून तुम्हाला पुढे भविष्यात कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही। तर मित्रांनो आजच्यासाठी एवढंच अतिशय महत्त्वाची अपडेट होती, तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं होतं। अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला महत्त्वाचं सबस्क्राइब करून ठेवा। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह नवीन माहितीसह, तोपर्यंत धन्यवाद।